नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदूने मंदिरात मीटिंग ठेवलेली असते. आता मंदिरात सर्वजण जमलेले असतात. इंदू मीटिंग सुरू करणारच तितक्यात तिथे मोहितराव येतो आणि विचारायला लागतो की यावं का मग मीटिंगला. आता मोहितरावला बघून मोठ्या बाई खूपच खुश होतात. तर बाकीचे सर्वजण खूप रागाने मोहितरावकडे बघत असतात. त्या मोठ्या बाई मोहितरावला म्हणतात की मोहितराव या बसा बसा. आता मोहितराव येऊन बसतो आणि म्हणायला लागतो की तुमचा नेता, तुमचा आवाज, ज्याच्याकडे विजन आहे, मिशन आहे, निर्णय घेण्याची धमक आहे, अशा माणसाला तुम्ही मीटिंगला नाही बोलवत आहे, कमालच आहे. परत मोहितराव मोठ्या बाईंकडे बघायला लागतो आणि म्हणतो की मोठ्या बाई नमस्कार, आणि सांगायला लागतो की शाळेविषयीची मीटिंग आहे म्हणून हातातलं काम सोडून आलो बरं का. तेव्हा यावर मोठ्या बाई मोहितरावला म्हणतात की कशाला आलात आणि कुणी बोलवलं होतं का तुम्हाला, प्रत्येक वेळेस कशाला खोडा घालताय. आणि म्हणायला लागतात की जे काम तुम्हाला जमलं नाही ना ते माझ्या अधोक्षच्या बायकोने करून दाखवलं. आणि आता मोठ्या बाईंना असं इंदूचं कौतुक करताना बघून आदू आणि इंदू दोघेही आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघायला लागतात, कारण त्यांनाही जरा नवलच वाटत असतं की मोठ्या बाई इंदूचं कौतुक कसं करू शकतात. आता हे बघून मोहितराव म्हणायला लागतो की अरे बापरे, काय केलं असं इंद्रायणी मॅडमने. तेव्हा आदू सांगतो की जमीन मिळवले इंदूने गावातल्या शाळेसाठी. यावर मोहितराव हसत म्हणतो की बापरे, प्राऊड हजबंडचं प्राऊड स्टेटमेंट, एखादा उकाणा पण होऊन जाऊ दे की आता, असं म्हणून तो हसायला लागतो. तर बाकीचे सगळेसुद्धा आता यावर हसायला लागतात. तर इंदूला खूपच राग आलेला असतो आणि ती रागातच मोहितरावकडे बघत असते. तर मोठ्या बाईंनासुद्धा हे मोहितरावांचं असं बोलणं अजिबात पटलेलं नसतं. आता आपले व्यंकू महाराज मोहितरावला म्हणतात की आपल्या बायकोने केलेल्या चांगल्या कामाचं 4 चौघांसमोर नवऱ्याने जर का कौतुक केलं तर यात टोमणा मारण्यासारखं काय आहे. यावर मोहितराव व्यंकू महाराजांना म्हणतो की टोमणा, अहो काय बोलता व्यंकट महाराज तुम्ही, अहो उलट असे नवरे तर समाजात पाहिजेतच, जे बायकोचं कौतुक करतात, डोक्यावर घेऊन नाचतात. त्यामुळे काय होतं, आपली अबला नारी सबला होते ना. आता यावर मोठ्याबाई रागातच म्हणतात की बस झालं, आता एक शब्दसुद्धा तोंडातून काढायचं नाही, आणि जर समजा तुम्हाला काही बोलायचंच असेल तर आमच्या सुनेच्या कौतुकाचं बोला, बाकी बोलायचंच नाही. आणि त्या इंदूला म्हणायला लागतात की इंद्रायणी सांग त्यांना की तुमच्या शाळेला जागा कुठे मिळाली आहे. आता आदू थोडा आश्चर्याने मोठ्याबाईंकडे बघायला लागतो. आता इंदू मोठ्याबाईंना म्हणायला लागते की अहो मोठ्याबाई, कुणाला सांगण्यासाठी नाही केलं मी हे सगळं, माझं कर्तव्यच होतं, आणि आपल्या गावासाठी काहीतरी करायची संधी मला मिळाली, हे आपलं भाग्यच आहे ना. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद होते, विठुरायाची कृपा होती, म्हणूनच मी हे सगळं काही करू शकले. तेव्हा सर्वजण इंदूसाठी टाळ्या वाजवायला लागतात. तेव्हा इंदू म्हणायला लागते की मला टाळ्या नको आहेत, मला तुमची साथ हवी आहे, शाळेसाठी श्रमदान हवं आहे. आता मोठ्या बाई जरा खूपच उत्साही असतात आणि त्या सारखा एकच विषय काढत इंदूला विचारत असतात की बरं आता पुढे सांग की शाळेची जागा कुठे मिळाली. तेव्हा इंदू अडखळतच म्हणते की हो सांगते ना मोठ्या बाई. आता इंदू थोडीशी घाबरते आणि ती आदूकडे बघायला लागते आणि परत सर्व गावकऱ्यांना म्हणायला लागते की माऊली, ती जागा आपल्या शाळेसाठी मिळाली आहे, ती जागा पावणच असायला पाहिजे ना. तेव्हा यावर मोठ्या बाईंना मात्र काही राहवत नाही. आता त्या लगेचच म्हणायला लागतात की हो बस झालं, काय गुळूगुळू करत सांगते, सांग ना पटकन. बरं जाऊ दे, तुला नाही जमणार ना, मीच सांगते. आणि त्यांच्या मनामध्ये अशा गुदगुल्या होत असतात आणि त्या आता अशा हसतच सांगायला लागतात की तर व्यंकट भाऊजी तुम्हाला सांगते, आमच्या सुनेचा म्हणजेच इंद्रायणीचा अथक प्रयत्नानंतर शाळेसाठी जागा मिळाली आहे बरं का. आणि आमच्या सूत्रांकडून आम्हाला असं कळतं आहे की ही जागा आपल्या बसस्टँडच्या मागची आहे, अत्यंत मोक्याची. तेव्हा आदू आणि इंदू एकमेकांकडे बघायला लागतात. तर बाकी गावकरी खुश होऊन टाळ्या वाजवायला लागतात आणि म्हणतात की हो खूप सुंदर जागा आहे. आता मोहितराव म्हणायला लागतो की वा इंद्रायणीबाई कमालच झाली, पण एकदा तुमच्या तोंडून कळू द्या ना की नेमकी कुठली जागा मिळाली शाळेसाठी. म्हणजे त्याचं कसं आहे, तुमच्या तोंडून ऐकलं तर आम्हाला पण टाळ्या वाजवायला मजा येईल ना, सांगा लवकर तुमच्या तोंडातून. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की मोहितराव, मी सांगितलेलं ऐकलं नाही का की बस स्टँडच्या मागे मिळाली आहे म्हणून. तेव्हा मोहितराव म्हणतो की कसं आहे मोठ्या बाई, आमची सूत्र काहीतरी वेगळंच सांगतायत, म्हणजे शाळेसाठी जी जमीन मिळाली आहे ना ती बस स्टँडच्या मागची नाहीच आहे. आता मोहितरावांचं हे बोलणं ऐकून आदू आणि इंदू खूपच टेन्शनमध्ये येतात. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की आमच्या सूत्रांकडून आम्हाला कळलं आहे ना की ती जागा बस स्टँडच्या पाठीच मिळाली आहे म्हणून. असं म्हणून आता मोठ्याबाई आणि मोहितरावांचा वाद सुरू होतो की जागा नक्की कुठे
कुठे मिळाली? तेव्हा मोठ्या बाई म्हणायला लागतात की बरं कुठे मिळाले जागा इंद्रायणी, तूच सांग यांना सर्वांना की कुठे मिळाले जागा. जर बस स्टँडच्या पाठीमागे नाही मिळाली तर मग काही भूताच्या माळावर मिळाले का, असं म्हणून त्या हसायला लागतात. तेव्हा यावर इंदू आणि आदू खूप आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघायला लागतात आणि त्या दोघांनाही मोठ्या बाईंवर थोडासा संशय येतो. आता मोहितराव मोठ्या बाईंना म्हणतो की अगदी बरोबर बोललात मोठ्या बाई, आणि सांगायला लागतो की शाळेसाठी जी जमीन मिळाली आहे ना ती बस स्टँडच्या पाठीमागे नाही आहे तर भूताच्या माळावर आहे. तेव्हा इंदू खाली मान घालून उभी असते आणि तिला खूपच वाईट वाटत असतं. आता यावर मोठ्या बाई नाटक करत म्हणायला लागतात, म्हणजे जसं त्यांना काही माहितीच नाही यातलं, की असं कसं भूताच्या माळावर जागा कशी मिळाली. आजकाल आमच्यासारखी माणसं तर भूताच्या माळाकडे बघतसुद्धा नाहीत. आणि त्या खोटं खोटं इंदूला विचारत असतात की इंद्रायणी सरकार अशी जागा देईल का भूताच्या माळावर, काहीही काय. आणि तिथे आता बांधकाम करायचं झालं तर कामगार तर जातील का तिकडे, आणि कोण काम करणार तिथे. आणि त्या गावकऱ्यांना विचारायला लागतात की आणि आपली मुलं तुम्ही तिकडे पाठवाल का, नाही ना. तेव्हा आता सर्व गावकरीसुद्धा म्हणायला लागतात की अजिबात नाही, आम्ही आमची मुलं अजिबात भूताच्या माळावर पाठवणार नाही. आणि ते आता इंदूला म्हणायला लागतात की बरं इंद्रायणी तू सांग की तू तरी अशी जागा घेणार आहेस का, आणि सांग सर्वांना की तिथे नाही तर बस स्टँडच्या मागे जागा मिळाली आहे. तेव्हा इंदू खूप टेन्शनमध्ये येते आणि खाली मान घालून सर्व गावकऱ्यांना सांगायला लागते की हो भूताचा माळच जागा मिळाली. तेव्हा आता सर्व गावकरी चर्चा करायला सुरू होतात की कसं जाणार आता तिकडे शाळेला आमची मुलं अजिबात पाठवणार नाही. आता बाळंभट इंदूला विचारायला लागतात की इंदू खरंच भूताच्या माळावर आपल्याला जागा मिळाली आहे का गं, म्हणजे तिथे शाळा बांधायची आहे का आपण. तेव्हा गावकरी म्हणायला लागतात की हे जरा असेल ना असं तर आम्ही आमची मुलं काही शाळेत नाही पाठवणार, भले ती शाळा नाही शिकली ना तरी चालतील. तिकडे दिवसाढवळ्या जायला माणसं घाबरतात आणि तिकडे शाळेत आपली मुलं आपण पाठवायची का. इंदू आम्हाला हे काही पटत नाही बघ, अशाने लेकरांना काही भूतबाधा वगैरे झाली तर काय करायचं. आता यावर गोडकर म्हणतात की मी तर ऐकलं आहे की मागच्या अमावस्येला एका मुलाला बाधा झाली होती, मी तर अजिबात पाठवणार नाही माझ्या मुलांना. आता यावर मोहितराव इंदूला चिडवत म्हणायला लागतो की हो काय हो इंद्रायणीबाई, हे माझ्यासोबतचे चॅलेंज जिंकावं म्हणून भूताच्या माळावर जागा उभारायला निघाला तुम्ही, किती पैसे खाल्ले सांगा ना, किती पैसे खाल्ले. तेव्हा इंदू आणि आदू खूप शॉक होऊन मोहितरावकडे बघायला लागतात आणि त्या दोघांनाही मोहितरावचा खूपच राग येतो. तर व्यंकू महाराजांनासुद्धा मोहितरावचा खूपच राग आलेला असतो. यावर आता व्यंकू महाराज रागातच मोहितरावला म्हणायला लागतात की मोहितराव अहो वाटेल ते काय बोलताय, काय अर्थ आहे का याला, आणि तुम्ही सगळं हे काय बोलताय रे. त्या जागेचं त्या जमिनीचं नाव फक्त भूताचा माळ असं आहे, म्हणजे तिथे खरोखरच भूतं राहतात असं नसतं ना. आता इंदू म्हणायला लागते की एक मिनिट, मला तुम्हा सगळ्यांना हे आधीच सांगायचं होतं आणि मला माहिती होतं की हे ऐकल्यावर तुम्हा सगळ्यांची प्रतिक्रिया ही अशीच येणार आहे, म्हणून मी जरा आता वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार होती. पण आता हे सगळं तुमच्यापर्यंत या पद्धतीनं आलंच आहे तर माझं ऐकून घ्या. आणि हे बघा आपण कसल्याही अंधश्रद्धेला बळी पडायचं नाही आहे. आपल्यासाठी आपल्या गावातल्या मुलांचं शिक्षण जास्त महत्त्वाचं असलं पाहिजे. आणि आपले तुकोबाराया म्हणतात तेव्हा आता कुणीतरी मध्येच गावातील एक माणूस इंदूवरती ओरडत म्हणतो की हो तुमचे तुकोबाराया काय म्हणतात ना ते राहू द्या हो तुमच्याकडे, आम्ही बोललो ना आमची मुलं शाळेत येणार नाहीत म्हणजे येणार नाहीत, संपलं. आता मोठ्या बाई हे ऐकून खूपच खुश होतात आणि मनोमनच हसत असतात. आता व्यंकू महाराज आदू इंदू सर्व गावकऱ्यांना विनंती करायला लागतात की अहो ऐका ना, मात्र कोणी काही ऐकायला तयार नसतं आणि कोणी आपल्या मुलांना त्या भूताच्या माळ्यावरील शाळेत पाठवायला तयार नसतात. आता सगळेजण एकत्र गोंधळ करायला लागतात की नाही 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 आम्ही अजिबात नाही पाठवणार. तेव्हा आदू रागाने सर्वांवरती ओरडत म्हणतो की एक मिनिट काय चाललं आहे तुमचं, अहो इथे मीटिंग कशासाठी भरवली आहे. तेव्हा सर्व माणसं तर तिथून उठून जायला लागतात की आम्हाला आमची मुलं महत्त्वाची आहेत. तर आता इकडे इंदू आदू आणि व्यंकू महाराज सर्व माणसांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र कोणीही त्यांचं काही ऐकत नाही. तर आता इकडे मोठ्या बाई खुश होऊन हे सर्व बघून हळूच हसत असतात आणि इंदूची कशी फजिती होते हे बघून त्यांना खूपच आनंद होत असतो. तर मोहितरावसुद्धा चांगलाच खुश झालेला असतो. आता सर्व माणसं तिथून निघून गेल्यावर मोहितराव आता इंदूजवळ येतो. इंदू आपली टेन्शनमध्ये खाली मान घालून उभी असते आणि तिला बिचारीला काही सुचत नसतं की नक्की काय करावं. आता यावर मोहितराव इंदूला म्हणायला लागतो की इंद्रायणी मॅडम तुमचं टोपलीभर कौतुक आहे बरं का, म्हणजे आम्हाला आव्हान दिलं त्याप्रमाणे स्वतःच्या कर्तृत्वावर शाळेसाठी जमीन मिळवली तुम्ही, काही मदत लागली तर सांगा आम्हाला, आम्ही अशीच मदत करू तुम्हाला. तेव्हा इंदू खूपच रागाने मोहितरावकडे बघायला लागते. तर यावर मोहितराव म्हणतो की इंदू चॅलेंज करत म्हणतो इंदूला की आता बघतोच आम्ही
की कशी शाळा उभा करताय तुम्ही ते. तर हे बघून मोठ्या बाईंना चांगलाच आनंद होत असतो आणि त्यांच्या मनामध्ये अशा आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. आता लगेचच मोहितराव तिथून निघून जातो. तेव्हा मोठ्या बाई, प्रेमनाथ आणि करिश्मासुद्धा तिथून निघून जातात. तर यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेमनाथ, मोठ्या बाई आणि करिश्मा तिघेही मस्त गप्पा मारत बसलेले असतात आणि खूपच एन्जॉय करत असतात की कशी इंदूची सर्वांसमोर फजिती झाली आणि ते इंदूची गंमत उडवून हसत असतात. तेव्हा करिश्मा म्हणते की मोठ्या बाईंनी तर अशी बॅटरी मारली ना की इंदीची त्या 32 गुल झाली. अगं, अख्खं गाव तिचं कौतुक करत होतं ना, तर आता तिचं कौतुक करणारे लोक तिच्या नावाने खडी फोडतायत आणि ती मोठ्या बाईंचा विजय असो असं म्हणून मोठ्या बाईंचं कौतुक करायला लागते आणि म्हणायला लागते की खूपच हुशार आहेत ना मोठ्या बाई. तेव्हा आता प्रेमनाथ म्हणतो की तुम्हाला हे आत्ता कळलं? जेव्हा मी आमच्या सासूबाईंना पहिल्यांदा भेटलो ना, तेव्हाच आम्ही ठरवलं की यांच्या घरातला घर जावई व्हायचं म्हणून. आम्ही आमची तामणगावची एवढी इस्टेट सोडून इथे आलो आहे. कुणामुळे? सासूबाईंमुळे. स्वतःचं आता हे एवढं कौतुक ऐकून मोठ्याबाई चांगल्याच खुश होत असतात आणि त्या म्हणायला लागतात की आत्तापर्यंतच्या तिच्या प्रत्येक लुटूपुटूच्या लढाईचा एकच उत्तर, एकदाच हिशोब क्लिअर. खूप हौस होती ना तिला स्वतःचं कौतुक करून घ्यायची, तिथंच नांगी ठेचली तिची. आता कर म्हणावं शाळा. पाहूया ना पोरं शाळेत कशी येत आहेत ते. ही माणसं भूताच्या मळ्याकडे साधं बघत सुद्धा नाहीत आणि ती थोडीच पोरांना पाठवणार आहेत तिकडे. एक वेळ लोक देवाला विसरतात पण भूतांना नाही. आणि परत त्या म्हणायला लागतात की इंदे, तू किती पण उभं राहायचा प्रयत्न कर, मी तुला पाडणारच. तेव्हा करिश्मा आणि प्रेमनाथ खूप खुश होऊन मोठ्या बाईंकडे बघत असतात. आता मोठ्या बाई या दोघांकडे बघत म्हणायला लागतात की काय पाहताय, आज आनंदाचा दिवस आहे, नाचा. तेव्हा लगेचच करिश्मा आणि प्रेमनाथ मस्त नाचायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंकू महाराजांनी शकुंतलाला मंदिरातला सर्व प्रकार सांगितलेला असतो. तेव्हा शकुंतला हे ऐकून खूपच शॉक होते आणि विचारायला लागते की का? अहो काय सांगताय, सर्व लोक निघून गेली. अहो लोकांनी जर असा अविश्वास दाखवला तर इंदूचं कसं होणार? ती बिचारी पोर तिकडे दिवस रात्र मेहनत करते. ते काही नाही, आपल्याला आपल्या गावात शाळा तर सुरू व्हायलाच हवी. काही झालं तरी इंदूला यश हे मिळायलाच हवं. यावर आता व्यंकू महाराज म्हणतात की तुझं बरोबर आहे शकू, पण आता हे इंदूचं दुर्दैवच आहे म्हणायचं की विठुराया तिची परीक्षा घेतोय हे म्हणायचं, तेच मला कळत नाही आहे. आता शाळेसाठी चांगली जमीन मिळाली पण कुठे मिळाली? तर नेमकी त्या भूताच्या माळावर. यावर शकुंतला म्हणते की असं काही भूत वगैरे नसतं हो. तुम्हाला आठवतं आहे ना मागं ते साडीवालं दाढीवालं भूत आलं होतं, हे सर्व लोकांनी पाहिलं होतं ना? यावर व्यंकू महाराज म्हणतात की हो पाहिलं आहे ना, पण माणसांच्या धारणा अशा सहजासहजी नाही बदलत. लोकांनी ते पाहिलं आणि विसरून गेले. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये नेमका फरक हे कळण्यासाठी डोळसपणा गरजेचा असतो आणि तोच या लोकांमध्ये नाही आहे. यावर आता शकुंतला विचारते की मग कसं होणार हो इंदूचं? तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की मी इंदूची साथ देणार, मग काहीही करावं लागलं ना तरी चालेल. ही शाळा उभी करण्यासाठी मला कीर्तन सभेला जरी उभं राहावं लागलं ना तरी ते सुद्धा मी करीन. आपल्या विठूच्या वाडीमध्ये शाळा ही उभी राहिलीच पाहिजे. अंधश्रद्धा दूर करणं हे सुद्धा शिक्षणाचं महत्त्वाचं काम आहे. आता ते आपल्या गावात तर झालंच पाहिजे आणि शाळा ही उभी राहिलीच पाहिजे आणि ती सुद्धा त्या भूताच्या माळावरच उभी राहिली पाहिजे. तर यानंतर आपण पाहतो की इंदू आता काही सामान घेऊन रस्त्यावरून चालत असते. तिच्या हातात पिशवी असते आणि त्या पिशवीमध्ये भरपूर असं सामान असतं. आता इंदू रस्त्यावरून चालतच असते तेव्हाच गोपाळ अचानक इंदूच्या समोर गाडी घेऊन येतो आणि ब्रेक मारतो. तेव्हा इंदू खूपच घाबरून जाते आणि दचकते आणि तिच्या हातातून सर्व सामान खाली पडतं. तेव्हा हे बघून गोपाळ म्हणायला लागतो की इंद्रायणी बाई, अहो काय आहे, कसं होणार तुमचं? असं कसं काय पडलं सगळं सामान? तेव्हा तर आता इंदू लगेचच ते सामान भरायला लागते. तेव्हा गोपाळसुद्धा इंदूला मदत करायला लागतो आणि म्हणायला लागतो की काय काय पडलं आहे बघू. इंदू मात्र गोपाळला काहीही उत्तर देत नसते. ती शांतपणे पडलेलं सर्व सामान पिशवीमध्ये भरत असते. तेव्हाच गोपाळ इंदूला म्हणायला लागतो की कमाल आहे तुमची इंद्रायणी, दिग्रजकरांच्या गादीवर बसलात तुम्ही आणि तुम्हाला साधं सामानाची पिशवी नाही सांभाळता येत. आणि तो हसत म्हणायला लागतो की रियल गेम आहे इंद्रायणीजी, रियल गेम. माझ्याशी प्रेमाचं नाटक करून मला पटवलं, मग त्या अधोक्षजशी लग्न केलं आणि आदर्श गृहिणी म्हणून पोळ्या लाटता लाटता दिग्रजकरांची गादीसुद्धा लाटली. क्या बात आहे इंद्रायणी. यावर आता इंदू गोपाळला म्हणते की तुझ्यामध्ये प्रेम करायचा ना माझ्यावर, तू लाज नाही का रे वाटत मग माझ्याबद्दल असं बोलायला? यावर गोपाळ इंदूला म्हणतो की तुला करताना लाज नाही वाटली तर मग मला बोलायला काय लाज वाटेल? आणि म्हणायला लागतो की आता तुझं शाळेचं स्वप्न वाऱ्यावर असं छान मस्त उडून जाईल बघ. असं म्हणतच गोपाळ हसायला लागतो. तेव्हा इंदूला खूपच राग येतो. यावर आता गोपाळ इंदूला म्हणायला लागतो की ओ इंद्रायणीजी,
गुरुजी या गावातल्या लोकांसाठी मर मर मेलात तुम्ही. आणि या लोकांनी काय केलं, साध्या चर्चेमध्ये तुमची बाजूसुद्धा नाही घेतली. असं कळलं आहे मला. माझ्याशी जर लग्न केलं असतं ना तर हे सगळं झालं नसतं. आता खरं तर आपण दोघं मुंबईमध्ये आपला संसार असं म्हणत असतानाच इंदू त्याला थांबवते आणि म्हणते की मी माझ्या गावात आहे, माझ्या नवऱ्याबरोबर. यावर गोपाळ म्हणतो की मोडेल पण वाकणार नाही. वा वा. यावर इंदू म्हणते की तुला आवडत नाही ना रे हे गाव, इथली लोकं तुला अडाणी वाटतात ना, मग जा ना इथून, कुणी हात धरला आहे तुझा. तेव्हा गोपाळ हसायला लागतो आणि म्हणतो की इंद्रायणी, माणसाने आपला भूतकाळ कधीच विसरू नये आणि समोरच्याला विसरूनही देऊ नये. आणि रागातच म्हणायला लागतो की धोका दिला इंद्रायणी तुम्हाला आणि त्याची शिक्षा तुला होईपर्यंत तर मी इकडेच राहील. तुझ्या निर्णयाचा तुला पश्चाताप होईपर्यंत मी इथे राहील आणि मगच मी इथून निघून जाईल, तेही तुला सोबत घेऊन. यावर इंदू गोपाळला म्हणते की बरं झालं तू व्यंकू महाराजांचं नाव लावत नाही आहे, कारण तुझी लायकीच नाही आहे रे. तेव्हा गोपाळ इंदूकडे खूप रागाने बघायला लागतो आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इंदू गावातून जात असते तेव्हा गावातील काही बायका इंदूच्या अंगावरती चिखल फेकून मारायला लागतात आणि आता तिच्या तोंडाला चिखल फासत म्हणायला लागतात की भूताच्या माळावर शाळा उभी करणार आहेस का, म्हणून आम्ही तुझ्या तोंडावर चिखल फासतोय. तेव्हा इंदू खूप रडायला लागते आणि म्हणते की तुमच्या लेकरांना शिकायला मिळावं म्हणून मी धडपडते आणि माझ्या तोंडावर चिखल फासण्यापेक्षा शाळा उभारून दाखवा ना. तेव्हा गावातील बायका इंदूला म्हणायला लागतात की तू इथेच काय, कुठेच शाळा काढायची नाही. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या नवीन एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.